गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. काका म्हणाव या चहा घ्यायला, चहा घ्यायला. आणि आमचं काका पण व्हिडिओ बघतात. काकांकडे मोबाईल पण आहे ना. हा का? मग काय हे झालं त्याचा त्याचा गेला की त्याचा हा उचलायचंच नाही, कोणाचाच नाही उचलायचं. शांत राहतो. हा आता रानातली कामं झाली ना सगळी. आता रानातली कामं सगळी झाली, अजून गहू भरायचा राहिला. हम्म. आता पावडर आणायची, पावडर मिसळायची. हा गहू वर्षभर चांगला राहतो. हा त्याला कीड लागत नाही, जाळी नाही. हा खाताना सुद्धा खायचं यस. थोडं. आणि आमचं काका आहेत, माझं काका आहेत मैत्रिणींना. तुम्हाला मी गौरी गौरी म्हणते का नाही, गौरीचं सासर इथं बऱ्याच साहेबांना माहित नाही ना अजून. काका काका म्हणल्यावर त्यांच्या लक्षात येत नाही. मग माझं काका इथं आणि सकाळ रोज एक याडा असतो होय काका. जुळत नाही. रोज एक याडा असतो त्यांचा माझ्याकडं. चांगलाच होतो मला. हो असू द्या. इकडं मेहंदी रात्री काढली आहे, तर ही काढली आमच्या सानूनी मेहंदी. आणि ह्या हातावली काढली आहे सोनाच्या दिदीने. सोनाच्या दिदीचं नाव काय हो? सचिनच्या. तिने काढली ह्या हाता. दोघींनी पण छान काढली, सुंदर आणि सुंदर असा चहा. आवाज काय निघत नाही माझा. छकुली काय ग? मग गरम करवा. लुळी लुळी लुळी. गरम 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 कर. काय ग काय ग काय ग काय ग बाहेर डोळे. काय ग काय ग काय ग? डिंगळ कुठे आहे माझं? डिंगी कुठे आहे डिंगी? अरे र र र देवा. होय 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 होय. आता हिकडलं दार उघडे तरी भाऊ इकडून आले तिथे. काय अरे काय त्या वहिनीच्या अभ्याया त्या नाड्याला फोन करायचा. बर करते या. आता कुठलं लाल नाना काय माहिती. कुठल्या लाल नानाला फोन करायचा? बर बघती नंबर आहे का त्यांचा माझ्याकडं? माझ्याकडे हाय ना बोल. दे. मला मग बघायची पैसे. काय झालं ते ह्यांच्या वैरणीचं काय झालं? खाल्ल्या शेतातल्या वैरणीचं काय झालं? कोणाच्या खाल्ल्या शेतातल्या. ती काय द्यायचं बाटू काही मिस्टर काय देते त्याला. बर द्या वैरणीला, द्या फोन नंबर. चाल आपण म्हणलं बारीक आहे वहिनी. सकाळचं माझ्याकडे एवढं कॉन्टॅक्ट असतं भाऊ. मागितली तिथे दिली आहे त्याने. आ धनगराने मी अंगांना मागितली होती. बर बर. सगळं नंबर असतात भाऊकड. कुठनं घेऊन येतात काय माहिती. कुठनं नंबर आणता लिहून तुम्ही रोज? कुठनं येता नंबर घेऊन रोज? नंबर कुठनं आणता रोज लिहून? बर बर एकच मिनिट थांबा रे भाऊ, एक मिनिट. काय माहिती? नाही नाही घ्या घ्या चहा घ्या. छान टोस्ट खा. खाली खाऊन आली फोन खऱ्या खा असू द्या. चला मैत्रिणींनो, सगळं चकाचक धुवून काढलं मैत्रिणींनो. आणि नानींचं ह्यांचं काय चाललंय तुम्हाला दाखवते. इकडलं वाळून गेलं, तिकडलं धुत येस तोपर्यंत. आणि धुवून का काढलं तुम्हाला खरं सांगते, 4-5 दिवस झालं धुतलं नव्हतं. आणि आम्हाला मसाला भाजायचा होता आज, होय नानी? मसाला भाजायला स्वच्छता पाहिजे. हा तर इथं आमच्या नानींचं चाललंय सौद्याचं सामान तळायचं. आणि आमच्या नानी सांगताना आज किती किलोचं तळायचंय नानी? 90 किलो. यस 90 किलोचं. तर 30 किलोच्या घमेल्यासाठी हे एवढं सुंट. आता हां म्हणजे ही जी आहे ना, आता हे सुंट तळली मैत्रिणीनं. तर आता ह्या घमेल्यात काय काय आहे नानी सांगा? ह्यात जायफळ आणि ही सुंठ, काळी विलायची आणि हिंग आणि हळकुंड. येस. तर हे घमेला आहे 30 किलोच्या मसाल्यासाठी. आणि ही आमची सुंट वगैरे बघा केवढी. हो आणि विलायची वगैरे कशी आहे. तर ती 30 किलोचं, ही 30 किलोचं आणि हे 30 किलोचं. ही मोठ्याली जायफळ 7 घ्यायच्यात ना. ती काय झालंय
ही जायफळ आहेत ना, दरवेळेची जायफळ थोडीशी लहान येतात. हा, म्हणून आम्ही 11 टाकत होतो दहाच्या मोहर. मग ही लई जर टाकली ना तर झोप लागन माणसाला, मसाला खाल्ल्यावर गप्प पडते, काम कुण्या करायची मग. तर ही आहे बघू शकता काळी विलायची, ही आहे सुंदर अशी सुंट, ही आहे फोडून घेतलेली वाळवून घेतलेली हळकुंड, आणि असं मस्त पैकी चाललंय भाजायचं. काल मिरच्या भाजून घेतल्या, पण कालच्या मिरच्या कालच्याच मसाल्याला घेणार आहेत भाजायचे की नंतर आता. आणि हे धना भाजलं की हो, आणि हिथं आहेत धने बघू शकता. आणि ते आहे ना बी मैत्रिणींनो, ते नीट करायचंय, त्यात मध्ये असे खडे वगैरे असतात बघू शकता, हे खडे. धुवून टाकायचे. हो, धुवून टाकायचे. ते नीट करायचं, पण ज्या दिवशी वेळ असेल त्या दिवशी करायचं नीट. चला आता हिथलं झालं सगळं. आमचा नंबर घ्या, नानी सांगावं नंबर. 9758480033. येस, मनीषा मसाले बारामती. आणि आता आपला सीझन एवढा 2 महिने खूप महत्वाचा. चालू झालेला आहे चांगला. हो, म्हणजे जे इळात सगळा संपलाय. आणि आज एकाच ताई साहेबांनी किती किलोची ऑर्डर टाकली? 9 किलोची. 9 किलो. म्हणजे त्यांचा मसाला 9 किलो, मिरची पावडर 3 किलो आणि हळद 1.5 किलो. तर असं. आणि त्यांनी गेल्या वर्षी पण 9,700 रुपयाचं मटेरियल घेतलं होतं, आणि ह्या वर्षी पण त्यांनी ऑर्डर टाकलेली, आणि आपला मसाल्याचा रेट तोच आहे 800 रुपये किलो. असू द्या, पावसाळा लागस तोपर्यंत तुम्हाला 800 ने मिळेल, पावसाळा चालू झाला की 900 रुपये रेट होईल. बाहेर धुयचं चाललं होतं, त्याच्यामुळं सांडगे इथंच वाळायला टाकले होते बघू शकता, हे सांडगे. आणि अजून दाखवते, इकडं ताईचं चाललंय मसाला तुमला टाकायचा. मसाला करायचा चाललाय आपला ऑर्डरचा. बाबा परवा दिवशी केलेला मसाला हिथं जो 30 किलो बांधला होता, तो हिथं संपला. अर्धा किलोची पाकिट राहिलेली हिथला संपला, तिथला संपला. हळद पण अशी संपत आली आता बघू शकता. मिरची पावडर पण एवढीच राहिली आहे, काश्मीरी पण एवढीच राहिली आहे. कांदा लसूण मसाला तयार करायचा आहे, त्यासाठी हा लसूण आणि कांदा चिरलेला आहे. दूध संपून गेलं मैत्रिणींनो, सकाळधरनं चहा करून 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 आता चालले दाजी. आता दाजींना पोस्टातलं पार्सल देते पॅक करून, आणि मग हे नंतर चपात्या करते. सुंदर अशी सानुने आमच्या मेहंदी काढलेली आहे प्रतीक्षाच्या हातावरती, आणि माझ्या हातावरती पण आमच्या सानुनीच काढलेली आहे रात्री ही अशी. आणि मी आलेले आहे सध्या पेन नेण्यासाठी, लाडक्या भावाचं लग्न आहे. होय सानुड्या, खरंच छान सुंदर काढते. चला आता हे असंच आमच्या घरात पसारा पडणार आहे सगळीकडं, कुठं गळ्यातली, कुठं चाप, कुठं बाहुल्या, कुठं रागा, ते कुत्रं तिकडं पडलंय, ही इकडं पडलंय, रुबी कुठं नव्हती. आणि मी आता ॲड्रेस लिहिते, नाही तर माझी हक्कलपट्टी होईल. 12:15 वाजत आल्यात. वही कुठं हुडकून, आणि पेन कुठं गेला? पाय का नाही तोंडात धरावं लागतं ते येताना. पाय तोंडात धरावं लागतं. चटकले हा तसं. पोस्टातलं एक पार्सल राहिलंय मैत्रिणींनो माझं, तर वही कुठं हुडकू ग? चल. चटणी आम्हाला मिळाली. हा लसणाची छान झाली. हा छान आहे ना. हा रे, मग पहिल्यापेक्षा एकदम म्हणजे उत्कृष्ट. पहिली जर तिखट लागत होती ना, हा एकदम पहिली मागवली होती बघा, जास्त तिखट होती. हो आता एकदम मस्त आहे. पोळी बरोबर आरामशीर आम्ही खाऊ शकतो. हो. आणि त्यात मध्ये थोडं शेंगदाण्याचं कूट टाकलं ना, काय करायचं, थोडा कांदा भाजायला लावायचा, एक कांदा, आणि त्यात मध्ये 1 किंवा 2 कांदा भाजायचं, आणि त्यात मध्ये थोडा लसूण असन तर टाकायचं, नसन तर चालतो. आणि थोडं कच्चं शेंगदाणा घ्यायचं, आणि ती लसूण चटणी मी पाठवलेली घ्यायची, मिक्सरमधनं काढायची. 8 दिवस म्हणलं तरी खायला चालते अशी डायरेक्ट. होय का? हो बस. पण आवडली ना घरच्यांना. पण हे बघा, अरे म्हणजे रात्रीच आम्ही खाल्ली, ते सांगायचे राहिले सकाळी. हा हा हा. पण नात होती ना, नातीच्या नादात ते पुढचं लयच राहून गेलं. मीच पाठवली होती, म्हणलं असू द्या. नाही नाही, आम्हाला एकदम वेळ आली, पण काही नाही, मला लसूण चटणी पाठवली. आता ती जुनी जेवढी आहेत ना, कंटिन्यू ऑर्डर टाकतात ना, मग मला कधी वाटलं ना आता बाबा हा आता ही पाठवायचं ध्यानात आलं ना, मी लगे टाकते. हा हा. अच्छा अच्छा, असं आहे का? हो. हा.
नाही, खोबऱ्याची ऑर्डर तर आमची असणारच आहे. हो खोबरं चांगलं आहे ना खिस. हा, चांगलं आहे, चांगलं आहे, व्यवस्थित आहे. हा 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 आणि पॅकिंग मस्त करायला लागलं तुम्ही. पॅकिंग फार आवडलं. असं पाहिजे पॅकिंग. हळूहळू सुधारणा होती. नाही नाही, सुधारणा झाली ना, भरपूर झाली. असं काय करताय? हा 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 हे सांगण्यासाठी मी लगेच फोन केला आता. हा 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 नातेमुळे आम्हाला वेळ मिळत नाही. तर नातं आमच्याकडे असते. हा 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 मैत्रिणींनो हे पोस्टाचे पार्सल पॅकिंग केले. हे सोहमदादाचं पार्सल आहे. ही आहे बघा राहुरीचं पार्सल आणि ही पार्सल आहे पुणे शिरूरचं आहे. पण ही पोस्टाने टाकावं लागते ती. आता ही 2 पोस्टाची पार्सल आजची निघाली. ह्या दोन्हीत पण मसालाच आहे. एक राहिले का फक्त आता घमेल्यातलं काढायचं सामान. ती गमेला वतायची आता ह्याला. मैत्रिणींनो ही तळलेलं असतं सामान आणि नंतर ही धने भाजलेले असतात आणि नंतर हे असं सौद्याचं सुंदर असं सामान काढलं जातं आणि मग हे सौद्याचं सामान सगळं कुठलं की असा सुंदर असा मसाला बनतो. आणि मग असा सुंदर असा मसाला पॅकिंग केला जातो आणि लगेच संपला पण जातो. आता तुम्ही तर बघू शकता आपल्याकडं माल किती शिल्लक आहे आणि किती गेलेला आहे. त्याच्यावरूनच आपल्या क्वालिटीचा अंदाज येतच असेल तुम्हाला का नाही. सुंदर असं खोबरं पण असतं. हे असं बघू शकता त्याला. आणि ही सुंदर अशी मिरची पावडर कुटलेली आहे. अगं पण मसाला केला की भरला की लगेच संपतोय. आता आपला सीजन चालू आहे नानी. यस हां. आणि माझ्या मैत्रिणींना असं फुलासारखं जर खायचं असेल तर पैसे पण मला पटापटा पाठवा. फुलासारखं नंबर घ्या 9657480033 मनीषा मसाले बारामती. कारण का गेल्या जाण्याच्या जत्रेच्या टायमाला मी जाणायला गेले आणि ताईंनी नानींनी ह्यांनी ना 3 घामेली मसाल्याची भाजली 120 किलोची 90 किलोची आणि मी दाखवायला नव्हते. काल पण तुम्हाला सांगते तसंच झालं. काल नाही 2 दिवसापूर्वी तसंच झालं. मी घरीच नव्हती. मग व्हिडिओ काढणार कोण ना. अक्का जर घरी नसेल तर मग मसाला दाखवणार कोण. आज अक्का ठासूनच बसली. इथं बारामतीला जायचंय मला सुनाला माझ्या सोनमुखासाठी काहीतरी आणायसाठी. पण म्हणलं नाही आता आधी घर सौद्याचं सामान दाखवते तुम्हाला. आणि माझी मेहंदी कशी रंगली सांगा. जर हातावली लय मेहंदी रंगली तर नवऱ्याचा बायको जीव असतो का बायकोचा नवऱ्या असतो नक्की सांगा कमेंट करून. आमच्या राणी म्हणतात माझ्या नवऱ्याचा माझ्या लय जीव आहे म्हणून मेहंदी रंगली. आणि खूप दिवसात मी हाताला मेहंदी लावली माझ्या. म्हणजे खूप म्हणजे आठवतच नाही मला मी कधी लावली होती. यस असू दे लग्नाची गडबड आहे तरी पण तुम्ही ऑर्डर टाका. आणि ही 2 महिना मसाल्याच्या सीझनचं फुलं असतं. तर गेल्या महिन्यात तुम्ही गेल्या वर्षी बघितलं मे महिन्यात 15 दिवस आधीच पाऊस चालू झाला. तुमची तारांबळ झाली माझी तारांबळ झाली. ह्या वर्षी काय तुमची तारांबळ गिरून घेऊ नका. आणि जो ह्या 2 महिन्यातला मसाला केलेला जो क्वालिटी असते ना त्याला मैत्रिणीनं पावसाळ्यात त्या मसाल्याला क्वालिटी नसती. आता जसं ड्राय वातावरण असतं मिरची जशी एकदम कडक असती सौद्याचं सामान कडक असतं तसं पावसाळ्यामध्ये सगळं सादळलेलं असतं आणि त्याला अजिबात सुद्धा चव लागत नाही. जर तुम्हाला पुढच्या महिन्यात मसाले पाहिजे नसेल तरी आता बुकिंग करून ठेवा. आता बुकिंग चालू आहे माझं मसाल्याचं. परदेशातल्या काय ताईसाहेबांनी माझं आत्ताच बुकिंग चालू केलेलं आहे किंवा पुण्या मुंबईच्या ज्यांच्याकडे 1-1.5 महिन्याचा मसाला शिल्लक आहे त्यांनी आत्ताच बुकिंग करून ठेवलेलं आहे. जर कुणाला पुढच्या महिन्यात मसाले पाहिजे नसेल तरी आत्ता मला पेमेंट करून बुकिंग करून ठेवा. कारण का मसाल्याचा तोच रेट आहे 800 रुपये किलो. गेल्या वर्षी तुम्हाला डिस्काउंटमध्ये जसा 700 रुपये किलोने मसाला दिला होता तसा ह्या वर्षी सुद्धा तुम्हाला 800 रुपये किलोने डिस्काउंटमध्ये मसाला देते. कारण का आता सध्या मसाल्याचं रेट वाढलं तर मला मसाल्याचा रेट 900 रुपये करायचा आहे. पण म्हणलं नको एवढा एप्रिल आणि मे ना हा असाच काढावा. जूनच्या पहिल्या आठवड्यात मात्र पाऊस चालू झाला की आपल्या मसाल्याचा रेट वाढणार आहे. हे मी तुम्हाला आत्ताच सांगते. आणि 800 रुपये किलोनी चांगल्या क्वालिटीचा माल आणि माझ्या पद्धतीने मी मटेरियल टाकून देते. करायचा म्हणलं हो का 500 रुपये किलोवाला बी होतो. नाही तर तुम्ही लगे माझा मसाला दुसऱ्याबरोबर जोडून मोकळं हो नका. प्रत्येकाची क्वालिटी वेगळी असते. नंबर मी सांगितलाय परत एकदा घ्या 9657480033 मनीषा मसाले बारामती. बाय.